हे बघा, कायदा हा या लोकशाहीमधला सर्वश्रेष्ठ आहे, कारण सर्वसामान्य माणसाच्या हिताचं हक्काचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी जबाबदारी ही इथल्या शासन प्रशासन आणि न्यायव्यवस्थेवर आहे। मुळात आम्ही गेल्या 10-15 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये आतडी तुटस्तर ओढून सांगतोय की यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे, यांची पार्श्वभूमी ही बीड शहर जाळलेल्याची आहे। गावागावामध्ये सामाजिक दरी निर्माण या लोकांनी केलेली आहे। त्यांचं स्लोगनच असं होतं की हम खडे तो सरकार से बडे। त्यामुळं या माणसांची पार्श्वभूमी पाहता मुंबई वेठीच धरणार हे माहीत होतं आणि तसं न्यायालयानं पहिल्या दिवशी सुतोवाचीही केलेलं होतं, पण शासन प्रशासनानं मुळात मुंबईतच या लोकांना येऊ द्यायला नको होतं। आज हाताबाहेर परिस्थिती गेल्यानंतर न्यायालयाला यामध्ये आपला निर्णय द्यावा लागतो, आपलं जजमेंट द्यावं लागतं, हे खरं तर दुर्दैव आहे। आणि इथल्या शासन प्रशासनानं कायद्यासमोर सर्व समान आहेत, कोणतरी एखादा हुकुमशाह झुंडशाहीनं तिथं येतो। अरे लोकशाही मार्गानं मुंबईनं अनेक आंदोलनं पाहिलेली आहेत, लाखोंचे मेळावे पाहिलेले आहेत, चैत्यभूमीवरती लाखो लोक येतात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, पण ती माणसं संविधान मानणारी असतात, कायदा मानणारी असतात, प्रत्येक नागरिकाचा हक्क अधिकार मानणारे असतात। या सगळ्या गर्दीचा कधीही मुंबईला त्रास झाला नाही, पण गेल्या 2-4 दिवसापासून मुंबईमध्ये जी परिस्थिती ओढवलेली आहे याला जबाबदार ज्या पद्धतीने हे आंदोलन हाताळणारी माणसं आहेत, इथलं शासन प्रशासन आहे। मुळात या गोष्टी घडायला नको होत्या, पण अजूनही वेळ गेलेला नाही। आज मुंबईमध्ये परिस्थिती आहे, उद्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। हे बघा, जरांगे पाटलांना पहिल्यांदा सलाईन लावा, त्यांच्या तब्येतीची पहिल्यांदा काळजी घ्या, पण बेकायदा जर कोण वागत असतील तर त्यांना कायद्याचा बडगा दाखवा। सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असेल तर जरांगे पाटलांना पहिल्यांदा सलाईन लावा, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या। त्यांची मागणी जरी बेकायदा असली, आंदोलन बेकायदा असलं तर त्या माणसाच्या आरोग्याची काळजी सुद्धा शासन प्रशासनाने घेतली पाहिजे। आणि मुंबईमध्ये जे झुंडशाहीच्या माध्यमातून जे घडतंय त्याच्यावरती लवकरात लवकर शासनाने तोडगा काढला पाहिजे। सरकार देखील जीआर काढण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा कानावर येते, अशी माहिती। सरकारला असा आरक्षणासंदर्भात कुठलाही जीआर काढण्याचा अधिकार नाही। त्यामुळं कायदा मानणारे, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय मानणारे शासन प्रशासनामध्ये आहेत, त्यामुळे असा जीआर काढण्याचा शासनाला कुठलाही अधिकार नाही। जेवढं मला कायदा कळतो, मला जेवढं इथल्या संविधानाबद्दल माहिती आहे त्यानुसार असा कोणताही जीआर काढायचा शासनाला अधिकार नाही। दुसरीकडे भुजबळांनी देखील काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी देखील आमच्यात कुणाला ओबीसी मध्ये कुणाला वाटी करू होऊ देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे, अन्यथा आम्ही देखील मुंबईत धडकणार। हे बघा, अशा पद्धतीचा निर्णय आजपर्यंत हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, स्टेट बॅकवर्ड कमिशन, सेंट्रल बॅकवर्ड कमिशन या सगळ्या न्यायिक संस्थांनी असा आजपर्यंत जजमेंट दिलेलं आहे ना, त्यामुळे न्यायालयापेक्षा मोठं कुणी समजायचं कारणच नाही। आणि ओबीसी बांधवांचं जे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे, ज्यांचं प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्या आरक्षणामध्ये जर असं इन्क्लुजन केलं तर तो ओबीसीचं आरक्षण संपलं ना, त्याचा मिनिंगच संपला। त्यामुळे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय का इथल्या आंदोलकांकडून? सुप्रिया सुळेंपासून, शरदचंद्रजी पवारांपासून, बजरंग सोनवणेपासून, अंबादास दानवेंपासून या लोकांना ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे का? उद्धव ठाकरे, संजय राऊत, अहो गावगाड्यातला बलुता आलुता त्याच्या हक्काचं, त्याच्या आरक्षणाचं काय होईल याची काही कल्पना तर तुम्हाला कळते का? त्यामुळे जर 10% लोकांच्या मताला जर तुम्ही एवढं हतबल असाल तर आम्ही मग 50% आहोत। मग आम्ही ठरवू, तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा, तुमच्या मंत्रिमंडळाचा मार्ग हा आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरून जातो। तुम्ही वाटेल ते जर करायला तयार असला तर आम्हालाही कळतं आता कायदा कानून काय येते। त्यामुळे असल्या नसत्या उचापत्या करून महाराष्ट्र शासनानं एक प्रश्न सोडवण्यासाठी 10 प्रश्न निर्माण करू नयेत, नाहीतर ओबीसी रस्त्यावर उतरेल, भटक्या विमुक्त जाती जमाती रस्त्यावर उतरतील। दुसरीकडे आपण पाहतोय की हैदराबाद गॅजेटचा एक उल्लेख केला जातो, हैदराबाद गॅजेटमध्ये काय आहे नेमके तुम्हाला? अहो, गॅजेटमधल्या नोंदी म्हणजे आरक्षण द्या हा कुणी शोध लावलाय, त्याचा सत्कार केला पाहिजे। खरं तर काय गॅजेटमध्ये लिहिलंय का हे सामाजिक मागास आहेत म्हणून? त्या रेव्हेन्यूच्या नोंदी आहेत। मग मला पुढे जाऊन असं म्हणावं लागेल, त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज एसटी मध्ये आहे, मग महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला तुम्ही एसटी मध्ये अंमलबजावणी करणार का?
त्यामुळे एक प्रश्न सोडवायला जाऊन 10 प्रश्न निर्माण करू नका. द्या बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण. मग गॅजेटमध्ये कुणाच्या काय काय नोंदी आहेत त्या नोंदीनुसार तुम्हाला हे बघा एक प्रश्न तुम्ही करा, पण कायद्यानं करा. बेकायदा भानगडी करायच्या भानगडीत पडू नका. मग कैकाडी समाज इकडे मुंबई प्रांतामध्ये विजयंती मध्ये आणि मध्य प्रांतामध्ये एसटी मध्ये, मग त्यांना देणार तुम्ही एसटीचं आरक्षण? अरे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे एक प्रश्न सोडवायला जाऊन 10 प्रश्न निर्माण करू नका. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका, नाहीतर ओबीसी बांधव रस्त्यावर उतरेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.